40 दिवस, हो पूर्ण 40 दिवस एका राजाला अमानुष छळ सहन करावा लागला. त्यांचे डोळे काढले, नखे उपटली, पण तरीही त्यांनी एकच गोष्ट नाकारली, धर्मांतर. होय, धर्मांतर. मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत धर्मवीर संभाजी महाराजांच्या त्या 40 दिवसांच्या बलिदानाची खरी कथा, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कृपया स्किप करू नका. ज्या मातीत शिवराय जन्मले, ज्या भूमीत संभाजी महाराजांसारखा सिंह जन्माला आला, त्या भूमीतच एका गद्दाराने इतिहासाला काळा डाग दिला. इसवी सन 1689. ठिकाण संगमेश्वर. छत्रपती संभाजी महाराज तेथे काही दिवसांसाठी थांबले होते. त्यांच्या सोबत होते त्यांचे विश्वासू कवी आणि मित्र कवी कलश. महाराज पुढील मोहिमेची आखणी करत होते, पण त्यावेळी सावलीत एक विश्वासघात शिजत होता. इतिहासात ज्या नावाचा उल्लेख होतो तो म्हणजे गणोजी शिर्के. हो, गणोजी शिर्के. तो मराठा सरदार होता. काही इतिहास ग्रंथांनुसार त्याचे महाराजांशी नाते होते, पण मनात राग, वैयक्तिक मतभेद आणि सत्तेची लालसा यामुळे त्याने मुघलांशी हातमिळवणी केली. मुघल सरदार मुकरब खान याला संभाजी महाराजांच्या मुक्कामाची अचूक माहिती मिळाली. पहाटेच्या सुमारास मुघल सैन्याने अचानक वेढा घातला. संख्या प्रचंड, आक्रमण अनपेक्षित. महाराजांनी पराक्रमाने लढा दिला, शेवटच्या श्वासापर्यंत प्रतिकार केला, पण शत्रूंची संख्या मोठी होती आणि अखेर त्यांना पकडण्यात आले. सोबत होते कवी कलश, महाराजांचे विश्वासू कवी व मित्र. ही घटना फक्त पकड नव्हती, हा मराठा साम्राज्याला हादरा होता. आपल्याच गद्दारांमुळे पकडला गेला सह्याद्रीचा छावा. त्यांना बेड्या ठोकून औरंगजेबाच्या छावणीत आणलं. औरंगजेबाने त्यांच्यासमोर अट ठेवली, इस्लाम स्वीकारा, माझ्या दरबारात सरदार व्हा, मी तुम्हाला जिवंत ठेवीन. कल्पना करा, जीव वाचवण्याची संधी होती, पण संभाजी महाराजांनी स्पष्ट उत्तर दिलं, मी हिंदू आहे, धर्मासाठी जगतो, धर्मासाठीच मरेन, पण धर्म सोडणार नाही. तो क्षण इतिहासात कोरला गेला. नकार ऐकताच औरंगजेब संतापला. मग सुरू झाला अमानुष छळ, बेड्या, उपासमार, अपमान, शारीरिक अत्याचार. दररोज एकच मागणी, धर्मांतर करा, धर्मांतर करा. दररोज एकच उत्तर, नाही, नाही. पहिला दिवस छळ सुरू, दुसरा दिवस शरीरावर जखमा, 10वा दिवस अन्न पाणी कमी, 20वा दिवस शरीर अशक्त, 30वा दिवस अमानुष अत्याचार, 40वा दिवस, पण निर्धार अजूनही मजबूत. त्यांचे डोळे काढले गेले, नखे उपटली गेली, त्वचा सोलली गेली, जखमांवर मीठ चोळलं गेलं. पण त्यांनी एकदाही धर्म सोडतो असं उच्चारलं नाही. हा फक्त छळ नव्हता, हा स्वाभिमानाचा संघर्ष होता. 11 मार्च 1689. तुळापूर येथे संभाजी महाराजांना मृत्यूदंड देण्यात आला. त्यांचं शरीर तुकडे तुकडे केले गेलं, पण इतिहासाने काय केलं, त्यांना धर्मवीर बनवलं. आज त्यांचा मृत्यू दिवस आपण बलिदान दिवस म्हणून पाळतो. आज आपण छोट्या गोष्टींसाठी तडजोड करतो, थोडा दबाव आला की झुकतो, पण 40 दिवस छळ सहन करणारा राजा आपल्याला काय शिकवून गेले? स्वाभिमान, धर्मनिष्ठा, धैर्य
न झुकणारा स्वभाव. जर त्यांनी त्या दिवशी तडजोड केली असती तर इतिहास कदाचित वेगळा असता. आज आपण सुखात आहोत कारण कुणीतरी 40 दिवस छळ सहन केला. आज आपण मोकळेपणाने देवाचं नाव घेतो. आपल्या मंदिरात देव आहे कारण कुणीतरी धर्मासाठी मरण पत्करलं. संभाजी महाराजांनी शरीर गमावलं पण स्वाभिमान जपला. मंडळी, हा इतिहास फक्त ऐकण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. जर तुम्ही स्वतःला शिवभक्त मानत असाल तर हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक घरात ही कथा पोचली पाहिजे. आपल्या लहान चिमुकल्यांना संभाजी महाराजांचा इतिहास समजला पाहिजे, जो आपल्यापासून लपवून ठेवण्यात आला. संभाजी महाराजांचे आपल्यासाठी देण्यात येणारे बलिदान प्रत्येकाला समजले पाहिजे. संभाजी महाराजांचा देह संपवला गेला पण विचार अमर झाला. मुघलांनी शरीरावर अत्याचार केले पण स्वराज्याच्या सिंहाने मान खाली घातली नाही. धर्मासाठी, स्वाभिमानासाठी, राष्ट्रासाठी संभाजी महाराजांनी अमर बलिदान दिलं. ज्यांच्या रक्तात स्वराज्य होतं, ज्यांच्या श्वासात स्वाभिमान होता, तो राजा नाही, तो इतिहासाचा ज्वालामुखी होता. तो इतिहासाचा ज्वालामुखी होता. अरे मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा. मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा. झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शोभाचा छावा. झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शोभाचा छावा. चला सगळे मिळून राजांचा नावाचा जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. आईसाहेब जिजामाता की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला अशी शिवभक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, प्रेरणादायी व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा आम्ही नवनवीन व्हिडिओज टाकू तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.